राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नुकतेच निधन झालेले असल्यामुळे आपला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करण्याचे आवाहन जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केले होते। त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी साहित्य वाटप करावे अशी अपेक्षा त्यांनी कालच व्यक्त केली होती। त्यानुसार आज नगदवाडी कांदळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नारायणगावच्या बांगा टायर्स व कांदळी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बढे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी माजी आमदार अतुल बेनके यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष युवा नेते अमित बेनके, BKT व बांगा टायर्सचे KS बांगा, अनिल मालानी, नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे, मुख्याध्यापिका उज्ज्वला बोराडे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर दीपक घाडगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे, विकास बढे, संकेत बढे, सुधीर फुलवडे, अभिजित बढे, नवनाथ नेंद्रे, पुष्कर ब्रह्मे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक मंगेश मेहेर, पंडित चौगुले, निलेश शेलार, विद्या वाघ, आशा आरेकर, उज्ज्वला कांबळे, स्मिता काळे यांनी केले। सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले। सन्माननीय माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या कांदळी गावामध्ये नगदवाडी शाळेमध्ये वह्या वाटप तसेच बांगा टायर त्यांच्या मामाजी आमचे त्यांच्याकडून बॅग वाटप वगैरे आमचे बंधू बाळासाहेब बढे यांच्याकडून वह्या वाटपाचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात साजरा होत आहे। यामध्ये प्रत्येक शाळेला बेनके साहेबांनी जो आधार दिला, तालुक्यातील सरांनी सांगितलं प्रत्येक शाळेला बेंचचं वाटप असेल, तसेच आता शाळेचं खोलीचं काम चालू आहे। प्रत्येक शाळेला आधार या ठिकाणी बेनके साहेबांनी दिला आणि बेनके साहेबांच्या नंतर तो आधार द्यायचं काम आमचे मार्गदर्शक माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब हे या ठिकाणी करताना दिसत आहेत। बेनके परिवाराने कांदळी गाव तालुक्यामध्ये कांदळी गावाला चांगल्या प्रकारे आधार दिला। रस्ते, शाळा, सुखसुविधा या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमच्या गावाने देखील बेनके साहेबांना कधी नाराज केले नाही। प्रत्येक गोष्टीतून बेनके साहेबांना आधार तशी साथ आमच्या गावाने दिली गेली। आमच्या कांदळी ग्रामस्थांतर्फे ज्या अतुल शेठचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त अतुल शेठला लाख लाख शुभेच्छा देऊन पुढील काळामध्ये आमच्या गावामधून तसेच तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी आई भवानी त्यांना देव अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन आमच्या ग्रामस्थांतर्फे अतुल शेठचे आभार मानतो। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा नगदवाडी, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी यांच्या ह्या प्रांगणामध्ये साजरा होत असलेला तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुलदादा बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेले, ज्यांच्या मार्फत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप होणार आहे असे बांगाजी, आमचे मालानी मामा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, कांदळी गावचे सर्व ग्रामस्थ, या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे शिक्षक, सर्व उपस्थित विद्यार्थी, आपण आज सगळेजण एका कारणानिमित्त जमलेलो आहोत। सालाबाद प्रमाणे अतुलदादा यांचा वाढदिवस आपण वेगवेगळ्या स्तरावरती साजरा करत असताना आज नगदवाडीच्या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम तुमच्या सर्व गावकऱ्यांनी व शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आणि त्यांनी विनंती केली की आपण 2 मिनिटं आमदार साहेबांना इथं आणू शकता का? तर शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला आमदार साहेबांनी आतापर्यंत कधीच नाही म्हटलेलं नाही। तालुक्यामध्ये एक 4 दिवसापूर्वी सांगण्यात आलं की आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती 22 तारखेला असते
पहिलेच वर्ष आहे, 4 महिनेच झालेले आहेत आणि आपण आपला वाढदिवस 23 जुलैला थाटामाटात मोठ्या याच्यात साजरा करूच शकत नाही, कारण आपल्या घरातली व्यक्ती गेलेली आहे. ज्यांना आपण मानत होतो, ज्यांचा आपल्याला आधार होता, ते आपल्यात नाही राहिले आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात काही मजा नाही. तर आज सुद्धा आमदार साहेबांनी आवाहन केलं की तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर तुम्ही मला बुके, शाल, सत्कार हे न घेता वह्या, पुस्तकं, शालेय उपयोगी वस्तू जर आपापल्या गावात देता आल्या तर त्या द्याव्यात. आणि त्याच आव्हानाला साथ देऊन बाळासाहेब बडेंनी ही सगळ्या शाळेच्या मुलांसाठी वह्या दिल्या, बांगाजींनी बॅग दिल्या आणि वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात मुलांबरोबर समवेत साजरा करणार आहोत. तालुक्यामध्ये विविध शाळांमध्ये, अतुलदादा तर सगळ्या शाळांना पोहोचू शकणार नाही, पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मार्फत जेवढ्या शाळा असतील त्या शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम गेले 10-20 वर्षापासून चालू आहे. जवळजवळ तालुक्यामध्ये 20,000 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि प्रत्येकाला 1 किंवा 2 वह्या मिळाव्या अशा 40 ते 50-60 हजार वह्या या दरवर्षी अतुलदादा बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त आपण तालुकाभर वाटत असतो. असे अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत. आता उद्याच्या दिवशी बांगासाहेब, मालानी मामा आणि अतुलदादांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत तुमच्यासारखेच आदिवासी विभागातले 250 मुलं जे निवासी शाळेमध्ये, आश्रम शाळेमध्ये राहतात, त्यांना सुद्धा ह्या बॅगा, वह्या, LED TV अशा सुख सुविधा ते त्याच्यापासून वंचित आहेत. त्यांना ज्या ज्या पुरवता येतील त्या 250 मुलांचं संगोपन सांभाळण्याचं काम हे पूर्वी वल्लभशेठ बेनके साहेबांनी केलं आणि अतुलदादांच्या मार्गदर्शनाखाली ती गरीब मुलं तिथं राहतात. त्यांचं सकाळी उठल्यापासून म्हणजे आपण घरी उठतो, दात घासतो, साबण लावतो, तेल लावतो, ते सगळं या बेनके परिवार अतुलदादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं होतं. त्याला झोपायला गादी, बेडशीट काय लागेल ते सगळ्या गोष्टी तिथं पुरवल्या जातात. मी तुमच्या मुख्याध्यापकांना, सगळ्या शिक्षकांना विनंती करेल, आपण ज्या सुखसुविधेमध्ये गावामध्ये राहतो, शाळेत येतो, एवढी छान इमारत आहे, लोक तुम्हाला सहकार्य करतात, एखादी ट्रिप आदिवासी विभागात काढा. तिथं तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तिथं जेवण मिळेल, तुम्हाला वृक्ष लागवडीसाठी जागा, खड्डे सगळं करून मिळेल. त्या वृक्ष लागवडीसाठी एकदा तिथं न्या आणि त्या मुलांची व्यथा जर तुम्ही बघितली तर आपण किती सुखमय याच्यामध्ये शाळेत जातोय, घरी राहतोय हे आपल्याला अंदाज येईल. या बेनके परिवाराने 250 मुलांचं संगोपन करण्याचं ध्येय हे मनामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या मुलांसाठी पण आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी बेनके साहेबांची जयंती, अतुलदादांचा वाढदिवस हा त्या ठिकाणी जाऊन आम्ही साजरा करतो. तिथं सुद्धा आपल्यासारखी मुलं लहान लहान शिकतात, त्यांना ह्या वह्या, वस्तू देण्याचं काम उद्या आम्ही करणार आहोत. तुम्ही सगळेजण एकत्रित आलात. तुम्ही आता शाळेय विद्यार्थी, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅगा मिळणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांना ह्या वह्या मिळणार आहेत, त्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या शाळेचे जे जे शिक्षक इथं उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानेल की छोट्या खाणी का होईना आपण हा अतुलदादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आभार मानतो. बांगाजींचे, मालानी मामाचे, आमच्या सगळे नगदवाडी ग्रामस्थ, कांदळी ग्रामस्थ यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.